आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार, कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबीयही उपस्थित। आमदार संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, शिवरायांचा एकेरी उल्लेखावरही पुन्हा इशारा। भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही, सूत्रांची माहिती। संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर मविया आग्रही, काँग्रेसनं ठाकरेंना पाठिंबा दिला, राऊतांची माहिती। पक्षाचा निर्णय मान्य असल्याची पटोलेंची भूमिका, तर ठाकरे लढत नसल्यास जागा काँग्रेसला सुटावी, वडेट्टीवारांचं विधान। मोंदू खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी, 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा ताबा सध्या एसआयटीकडे। महिला अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटीकडून कसून चौकशी सुरू। मोंदू खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्ये 58 लाखांची जमीन, खरातच्या अटकेच्याच दिवशी जमीन नोंदणी करार झाल्याचा प्रकार, एसआयटी मार्फत सखोल चौकशीची मागणी। पोंदू राजेंद्र गडगे प्रकरणामध्ये 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती, सर्व व्हिडिओ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार, तर गडगेच्या दत्तधाममधून 90 पेक्षा जास्त औषधही जप्त। ठाण्यातील फेरीवाल्याविरोधात भाजप नगरसेविका रस्त्यावर, मुख्य बाजारपेठेमध्ये नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, प्रतिभा मढवींचं भाजी, फळं, मासे विकत अनोखं आंदोलन।